नोटाबंदीच्या निर्णयानंतर आज सरकारनं आणखी एक नवीन निर्णय घेतलाय। यापुढे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये बदलून मिळणार नाहीयेत। तसंच हजाराच्या नोटा इतर कुठेही चालणार नाहीत। त्यासाठी तुम्हाला थेट त्या बँकेतच जमा कराव्या लागणार आहेत। 15 डिसेंबरपर्यंत 500च्या जुन्या नोटा मात्र काही महत्त्वाच्या ठिकाणी स्वीकारल्या जाणार आहेत। केंद्र सरकार आणि राज्य सरकारी शाळा, महानगरपालिकेच्या आणि स्थानिक सुराज्य संस्थांच्या शाळांच्या फीसाठी 500च्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील। मात्र फक्त 2000 पर्यंतच जुन्या नोटा स्वीकारल्या जातील। केंद्र आणि राज्य सरकारच्या महाविद्यालयातील फीसाठी 500ची नोट स्वीकारली जाईल। ग्राहक सहकारी भांडारामध्ये 500च्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील, पण त्याची मर्यादा 5000 पर्यंत असणार आहे। प्रीपेड मोबाईलच्या टॉपअपसाठी 500ची जुनी नोट वापरता येणार आहे। 15 डिसेंबरपर्यंत पाणी बिल, वीज बिलासाठी 500च्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील। ही सुविधा फक्त वैयक्तिक आणि घर मालकांसाठी लागू असणार आहे। 2 डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील आणि राज्यातील टोल बंद असणार आहेत। 3 डिसेंबरपासून 15 डिसेंबरपर्यंत टोल नाक्यावरती जुनी 500 रुपयांची नोट स्वीकारली जाईल। सरकारी रुग्णालय, रेल्वे तिकीट, बेस्ट बस, ST, PMT बस यांसारख्या सार्वजनिक वाहनं व विमानतळावरील तिकिटांसाठी देखील या नोटा चालणार आहेत। दुग्ध केंद्र, स्मशानभूमी, पेट्रोल पंप, स्टेशन, मेडिकल, LPG गॅस, मेट्रो रेल्वे, गॅस सिलेंडर, रेल्वे कॅन्टीन, पुरातत्व विभागाच्या वास्तू, सरकारी बियाणं केंद्र या ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत 500च्या जुन्या नोटा मात्र काही महत्त्वाच्या ठिकाणीच स्वीकारल्या जाणार आहेत।